नमस्कार मैत्रिणींनो, मी स्वागत करते तुमचं आशा या यूट्यूब चॅनलला. तर आजपासून आपण फ्री शिवण क्लासेस चालू करणार आहोत. तर क्लासेस चालू करण्याच्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ अजून तुमच्यासाठी मी असेच घेऊन येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. चला आज आपण अस्तरच्या ब्लाऊजचं माप काढूया. हे घेतलं आहे मी ब्लाऊज पीस आणि हे अस्तर. तर चला आपण आज माप काढू. अगोदर मी हे असं लिहून घेतलं आहे. इथं आधी उंची लिहायची, छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही, दंडघेर, मोंढा. त्यानंतर आपण एक टेप घ्यायचा आहे असा आणि एक पेन घ्यायचा. पेन पण लागतो सोबत. तर असं ब्लाऊजचे असं सरळ ब्लाऊज ठेवायचं. त्यानंतर आपण अगोदर अशी उंची मोजायची. माझ्या ब्लाऊजची उंची आहे 12. तर आपण इथं 13 घ्यायची. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा, कारण टीचमध्ये जातं ते एक. आणि तुम्हाला तुमच्या ब्लाऊजचं माप घ्यायचं तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजची जितकी उंची असेल त्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची. त्यानंतर आपण अशी छाती मोजून घ्यायची. माझ्या ब्लाऊजची छाती आहे 14 आहे. तर त्यातून आपल्याला अर्धा भाग घ्यायचा आहे. 14 म्हटलं तर माझी 7 आहे. तर 7ची मी 8.5 करणार आहे. त्यानंतर आपल्याला कमर घ्यायचं आहे. कमर आपण असं मोजलं तरी चालते आणि असं पण मोजू शकतो आपण. असं पण मोजू शकतो. तर माझं इथं आहे हे 6.5. तर आपण असं पण मोजू शकतो. तर माझे कमर आहे 6.5. तर आपण 7.5 घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा गळा मोजायचा आहे. आपण असा मोजू शकतो पुढचा गळा. शक्यतो असंच मोजायचं आहे. 6.5 आहे. गळा तितकाच ठेवायचा, जितका भरला तितकाच ठेवायचा गळा. त्यानंतर आपण मागचा गळा मोजू. इथून शोल्डर पासून इथून असं मोजायचं. असं बरोबर मध्यभागी आलं पाहिजे. इकडे तिकडे नाही जाऊ द्यायचं. गळ्याच्या बरोबर मध्यभागी येऊ द्यायचं. माझा गळा 10चा भरला आहे. तर आपण इथं 10 टाकणार. त्यानंतर आपल्याला बाही मोजायची आहे. तर माझी बाही आहे 3ची. तर बाही पण अर्धा इंच, बाही 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे आपल्याला. 3 आहे तर 4 घ्यायची. त्यानंतर आपल्याला दंडघेर काढायचा आहे. दंडघेर आपण इथून असं मोजायचं. माझं 4.5 आहे. तर आपण 5 घ्यायचं आहे. त्यानंतर मोंढा म्हणजे हा एक मेन महत्त्वाचा पार्ट असतो. त्यात कुठेही चुकी नाही झाली पाहिजे. तर आपल्याला हे असं इथून असं गोल गोल मोजायचं आहे. जिथं आपण बाही लावतो तिथून असं गोल गोल मोजून घ्यायचं आहे. माझं आहे 6.5. तर आपल्याला 7.5 घ्यायचं आहे. तर आपलं माप टाकून झालं आहे. आता चला आपण आता
ब्लाऊज पीसवर माप टाकू. अगोदर आपल्याला अस्तर घ्यायचं आहे किंवा आपण पेपर कटिंग सुद्धा बनवू शकतो. आपण पेपर कटिंगवर अगोदर, तुम्ही नवीन असाल तर तुम्ही पेपरवर सुद्धा कटिंग टाकू शकता. मी डायरेक्ट ब्लाऊजवर टाकते. पुढच्या भागात मी तुम्हाला पेपरवर पण सांगणार. आता मी डायरेक्ट ब्लाऊजवर कटिंग टाकणार आहे. तर आपल्याला असा पेपर धरणं झाला आपला. तर इथून आपण ब्लाऊजवर उंची टाकू. माझ्या ब्लाऊजची उंची आहे 13. तर इथं आपल्याला 13ची मार्किंग करायची आहे. त्यानंतर आपण इथून एक बॉक्स तयार करून घेऊ. इथं बॉक्स तयार नाही केला तरी चालेल. आपल्याला गळा घ्यायचा आहे इथं 2.5चा आणि खाली आपण आपल्याला जितका पाहिजे असेल तितका घेऊ शकतो, कारण हे बॅक साईड आहे. तर मी याचा 5च गळा टाकणार आहे फक्त बॉक्स बनवायसाठी. हे इथून मी असा बॅक साईडचा बॉक्स बनवला आहे. ही बॅक साईड आहे. परत इथून आपल्याला आता शोल्डर मोजायचं आहे. शोल्डर 3च घ्यायचं, शोल्डर कमी नाही घ्यायचं इथून. त्यानंतर याला पण एक लाईन मारायची आहे. हे आपला मुंडा जितका भरला ना त्याच मापात घ्यायचा आहे. आपला मुंडा आहे 7.5, तर आपण 6 घेऊया. इथून आपल्याला हे इकडं असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आपला जे कमर भरून ना तर त्या मोजमापाने आपल्याला, माझी कमर आहे 8, तर आपल्याला इथं 8ला मार्जिन करायची आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्यावर आपल्याला इथून असा बॉक्स तयार करायचा आहे. आणि त्याच मापामध्ये आपल्याला हे मोंड्याची साईड घ्यायची आहे. हे झाला आपला बॅक साईडचा गळा. त्यानंतर आपल्याला इथून 1 इंच, ह्या बॉक्सच्या इथून 1 इंच घ्यायचा आहे आणि इथे मोंड्या साईडना 1 इंच आणि अर्धा इंच असं 1.5चा मार्किंग करायची आहे आणि त्याला असा गोल राऊंड द्यायचा आहे. त्याचा राऊंड असा गोलच आला पाहिजे. चला तर आपण आता बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा शॉर्ट बघणार आहे.